घरफोडी चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी राहुल प्रकाश माने वय 30, मूळ राहणार उरुण इस्लामपूर, सध्या राहणार दत्तवसाहत आष्टा यास पेटनाका येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले। त्याच्याकडून घरफोडी चोरीतील 2,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचं पथक 28 जून रोजी इस्लामपूर विभागात पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील आणि पोलीस शिपाई सूरज थोरात यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पेटनाका येथील हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून राहुल माने यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या उजव्या खिशात एक सोन्याची अंगठी, गंठण आणि 7,000 रुपये रोख रक्कम मिळून आली आणि मोटरसायकलीस कापडी पिशवीत 15 साड्या मिळून आल्या। त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की त्याच्याजवळ मिळून आलेली सोन्याची अंगठी, गंठण, पैसे आणि साड्या या त्याने काही दिवसांपूर्वी सुरुल गावात दिवसा एका घराचे लॉक तोडून चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या कब्जातील मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी पंचासमक्ष जप्त केले। राहुल प्रकाश माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये चोरी आणि घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे।